तर आपला आजचा सत्संग आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत जयश्री सुनील गोरे आणि विषय आहे महर्षी पतंजली. तर आपल्याला जयश्री त्यांची ओळख करून देणार आहेत अश्विनी पाटणकर. तर मी त्यांना अशी विनंती करेन की जयश्री त्यांची ओळख करून द्यावी. जय गुरुदेव. धन्यवाद मा. अ, आपण आज पतंजली विषयावरती माहिती घेण्यासाठी जयश्री ताईंना इथे बोलवलंय. प्रथम त्यांचं स्वागत. त्यांची माझी ओळख ही गीता शिकण्यामुळे झाली. भगवद्गीता त्यांच्याशी आम्ही संपर्कात आलो आणि त्या विदुषीबद्दल मला म्हणजे अजून जाणून घ्यायची संधी मिळाली आणि त्याबद्दलच मी तर तुम्हाला इथे माहिती देते आहे. त्या स्वतः बीई इलेक्ट्रिकल आहेत. याशिवाय त्यानंतर त्यांनी नोकरी केली महाजनको म्हणजे वीज निर्मिती महावितरण विभागात त्यांनी नोकरी केली आहे. कार्यकारी अभियंता या पदावरून त्यांनी शेवटी सेवानिवृत्ती घेतली आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी MA योगशास्त्र ह्याचंही शिक्षण घेतलंय आणि महिला पौरत्य वर्गाचं त्यांनी शिक्षण चालू ठेवलंय. म्हणजे अजून त्यांचं पूर्णत्वात येत आहे. म्हणजे पौरत्य म्हणून पुरोहिता म्हणून पण त्या काम करू शकणार आहेत. आणि भगवद्गीता तर आता पूर्ण कंठस्थ झालेली आहे. आता त्या शृंगेरीला जायसाठी सज्ज झाल्यात. याशिवाय अनेक गोष्टींवरती त्यांचं म्हणजे व्यक्तिमत्व असं आहे की सगळ्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. जसे की निवेदन, नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय अनेक क्षेत्रात त्यांनी या सगळ्या क्षेत्रामध्ये पारितोषिकं पण मिळवली आहेत. शिवाय लेखन पण चालतं. कस्तुरी गंध दिवाळी अंकात त्यांनी 10 वर्ष सातत्याने कथालेखन केलंय. सामाजिक कार्याची आवड आहे. सध्या गीतेच्या वर्गासाठी त्या प्रयत्नशील असतात. मुलांना भगवद्गीता शिकवण्यासाठी एका मंदिराशी त्या कनेक्टेड आहेत. याशिवाय वीज निर्मिती संदर्भातला एक TUVSUD या संस्थेबरोबर त्या टेक्निकल एक्सपर्ट म्हणून काम करतात. म्हणजे आध्यात्मिक, टेक्निकल आणि सामाजिक असं त्यांचं चतुरस्र असं व्यक्तिमत्व आहे. तर त्यांच्याकडून आपण आज महर्षी पतंजली यांच्याविषयी माहिती घेऊयात आणि म्हणजे नव्याने एकदा या विषयाची ओळख करून घेऊयात. धन्यवाद. जयश्री ताई आपल्यासाठी आहे डायस ओपन आहे. ऑनलाईन डायस सुरुवात करू शकता. धन्यवाद अश्विनीताई. अश्विनीताई माझ्या श्रीमद भगवद्गीतेच्या गुरु आहेत. आता आपण गुरूंना वंदन केलं तर गुरूंच्या चरणी परत माझी एकदा विनम्र वंदन. ऐकू येतंय आवाज? येते. हॅलो, येतंय ऐकू येतंय. हा येतंय ना. आता बाकी सर्व श्रोत्यांना मी एक विनंती करेल की आपण हे ऑनलाईन सत्रात आहोत तर आपले मोबाईल्स म्यूट ठेवले तर मग आपण काय बोलतोय ते नीट कळायला मदत होईल. एवढीच माझी एक विनंती. आता आपण मागच्या वेळेला मी आपल्या ह्या सत्संगाचं सत्र जे आहे ते अटेंड केलं होतं आणि हा इतका चांगला उपक्रम. त्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं विषयाचं बंधन नाही ठेवलंय. ज्याच्याकडे जे जास्त आहे, ज्याच्याकडे जे आहे ते एकमेकांना द्यायचं आणि परस्परम भावयंत श्रेय परम वाप्स्यथ या गीतेतल्या एका चरणाप्रमाणे आपण एकमेकांना आपल्याजवळ असलेलं ज्ञान शेअर करून सर्वांचीच उन्नती साधण्याचा हा जो अविरत प्रयत्न चालू आहे तो खरोखरच अभिनंदनीय आहे. आणि ह्या मालेमध्ये मलाही काहीतरी करता येतंय आणि या कारणाने मी या गोष्टीशी जोडली गेले आहे. याचा मला खूप आनंद वाटतोय. तर सगळ्या आयोजकांचे मी पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानते, परमेश्वराचे आभार मानते. आता मी शब्द वापरला की मी या कार्यक्रमाशी जोडली गेले. योगायोगाने मी या कार्यक्रमाशी जोडले गेले. आपण सगळेजण योगाचे साधक आहोत. त्यामुळे मी ह्या योग आणि जोडले गेले ह्या गोष्टीवर थोडस आधी लक्ष वेधते. कारण असं की योग हा शब्द मुळामध्ये युज या धातूपासून बनलेला आहे. आणि युज म्हणजे काय तर जोडणे. मग कोणी कोणाला जोडायचंय तर आपण हा जर एकमेकांना ज्ञानदानातून एकमेकांच्या सुखदुःख शेअर करण्यातनं जोडले जातो. हा एक भाग झाला. दुसरा भाग आहे की आपण एका मोठ्या तेजाचा अंश आहे. आपण तेजाचे अंश आहोत. आपण एकाच ब्रह्माचे सगळेजण वेगवेगळे अंश आहोत
हा जो एक अध्यात्मातला आपला तत्वज्ञानाचा बेस आहे, त्यानुसार आपण सगळेजण एका तेजाचा अंश आहोत हे आपण सगळे जाणतो. मग ह्या तेजाच्या अंशावर कालांतराने काहीतरी पुटं जमतात आणि मग आपण कोणत्या तरी व्याधींनी जडतो, कोणत्या तरी दोषांनी आपण त्यामध्ये अडकून राहतो आणि आपली प्रगती खुंटते. यासाठी आपल्या परंपरेमध्ये अनेक प्रकारच्या प्रार्थना आहेत. आपल्या वैदिक साहित्यामध्ये अनेक प्रकारचं मार्गदर्शन आहे. वेद आहेत, उपनिषद आहेत, श्रीमद भगवद्गीता आहे. अशा उपनिषदांमध्ये आता तुम्ही जी नेहमी प्रार्थना म्हणता, ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय. तर ही बृहदारण्यकोपनिषदामधली प्रार्थना म्हटली जाते, ही मी मागच्या वेळेला ऐकली. तर या सगळ्या प्रार्थना, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला उन्नतीच्या मार्गाकडे नेण्यासाठी मदत करतात. आता ही तुमची जी नियमित प्रार्थना आहे, ही ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय. म्हणजे मला असत्याकडून सत्याकडे ने, आपल्याला तमाकडून अंधाराकडून ज्योतीकडे ने, मला उजेडाकडे ने, ही प्रार्थना आपण देवाला करतो आहोत. ही प्रार्थना आपण करतो. मग आपण जसं म्हणतो की नाही, मी ही प्रार्थना केली देवाला, मग दे रे हरी खाटल्यावरी होत नाही. आपल्याकडे म्हणी आहेत, मी पण औरंगाबादचीच आहे, त्यामुळे आपल्या मराठवाड्यात तर खास करून म्हणींमध्ये म्हणण्याची खूप प्रघात आहे. तर हा जो आहे की दे रे हरी खाटल्यावरी, मी प्रार्थना केली आणि नुसतं बसले, तर माझा अंधार दूर होणार आहे, ना तर माझं असत्याकडून सत्याकडे वाटचाल होणार आहे. या अंधारातून उजेडाकडे जायचं असेल तर मला कशाची सोबत हवी आहे? तर उजेडाकडे जाण्यासाठी मला ज्ञानाची सोबत हवी. आणि जेव्हा ज्ञानाचा प्रकाश आपल्यामध्ये प्रगट होईल, तेव्हा माझ्या भोवतीचा अंधार आपोआपच दूर होणार आहे. रादर आपण दुसऱ्याला काहीतरी अजून उजेड देऊ शकणार आहोत. आपण तसा तेजाचा अंश, आपला तेज प्रखर होणार आहे आणि आपण इतरांना पण मार्गदर्शन करू शकणार आहोत, उजेड देऊ शकणार आहोत. ही स्थिती आपल्याला यायला हवी. ही आपण प्रार्थना करतो. पण ही प्रार्थना करताना आपण नेमकी कृती काय करायची? मला वाटतंय की माझी प्रगती व्हावी, मला वाटतंय की माझा अंधार दूर व्हावा, पण यासाठी मी नेमकं काय करायला हवंय? तर ह्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपण शोधायला लागतो, मी सुद्धा याच प्रकारातनं गेले. जसं आता अश्विनी त्यांनी सांगितलं की मी नोकरी केली, हे केली. तर ह्या सगळ्या व्यवहाराच्या आयुष्यामध्ये जगत असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला स्वतःवरती एक पुटं चढतात, अंधाराची पुटं चढतात, अज्ञानाची पुटं चढतात. आपण स्वतःच्या उन्नतीचे, आध्यात्मिक उन्नतीचे काही प्रयत्न काही काळ करत नसतो. आणि मग ह्यातनं आपल्याला बाहेर कसं पडायचं यासाठी कोणी ना कोणी गुरु भेटतो आणि आपल्याला त्यानुसार मार्गदर्शन करतो आणि आपण त्या मार्गावर पुढे चालायला लागतो. तर असाच काहीसा भाग माझ्याही बाबतीत झाला, जसा प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी हा भाग येतो. आणि ह्या प्रश्नांची उत्तरं की हे मला करायचं आहे, पण कसं करायचं? हा जो प्रश्न आहे ह्याची उत्तरं शोधता शोधता मी अर्थातच आपली जी भारताची महान अशी परंपरा आहे ती म्हणजे योग परंपरा. या योग परंपरेशी जोडली गेली, जी आज जगामध्ये सर्वमान्य आहे आणि त्याचं आता कोणीतरी परदेशातल्या लोकांनी आपल्याला सांगितल्यावर महत्व पटतंय. हा एक दुर्दैवाचा भाग असला तरी पण योगाची परंपरा भारतीय आहे आणि ती आपण टिकवून ठेवणं, पुढच्या पिढीकडे नेऊन देणं, पुढच्या पिढीला ती इतकी त्यांच्यामध्ये मुरवणं की जे परत ते पुढच्या पिढीला देऊ शकतील. म्हणजे ज्याला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो, ती त्यांच्यामध्ये तेवढी वाढवून देणं की जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याचा ते वापर करू शकले पाहिजे. तर हे सगळं आपल्या पिढीचं कर्तव्य आहे, माझ्या पिढीचं तरी कर्तव्य आहे, असं माझं मत आहे. आणि त्यामुळे मी हा छोटासा प्रयत्न करणार आहे. महर्षी पतंजलींविषयी बोलण्यासाठी मी किती पात्र आहे मला कल्पना नाही. पण महर्षी पतंजली हा विषय मला खूप आवडतो, कारण की तो मला प्रॅक्टिकल कसं या मार्गावर चालावं हे सांगतो आणि म्हणून मी या विषयाकडे ओढली गेले. आता जसं अश्विनी यांनी सांगितलं की एम.ए. योगशास्त्र मी रिटायरमेंट नंतर केलं. तर त्या एम.ए. योगशास्त्र म्हटलं की आलंच ना, आपण योगा हा आजकाल रुळलेला जो शब्द आहे त्याच्यामध्ये फार फार तर काय कोणी म्हटलं की हा अरे वा छान आहे फिटनेस तुझा, की आपण काय म्हणतो, अच्छा काय करतो? मग ती व्यक्ती सांगते मी योगा करते किंवा योगा करतो. योगा करतो म्हणजे नेमकं काय करतो? तर ती व्यक्ती काय करत असते? आसनं करत असते. आणि आसनं हा शरीराचा एक व्यायाम प्रकार म्हणून आज प्रचलित झालाय आणि त्याच्याकडे आपण एक शरीराचा फिटनेस किंवा आता
थोडंफार झालं तर एक उपचार पद्धती या प्रकाराने बघितलं जातं. पण ऍक्च्युली योग म्हणजे आपल्याला जोडलं जाणं, हे आपण आता बोललो मगाशी. तर जोडायचं कुणाला आहे? आपण एकमेकांना जोडले जातो ते कोणत्या ना कोणत्या कारणाने. पण आपली जीवाशिवाची भेट होणं, आपलं आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन होणं, हे या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि यासाठी जो मार्गक्रमण आपल्याला करायचंय, त्याची आपल्याला उत्तरं, नेमकी प्रॅक्टिकल उत्तरं कुठे मिळतील, हा प्रश्न पडतो. तर त्याच्यामध्ये आसन हे एक माध्यम आहे, एक प्रकार आहे, की आसनाच्या माध्यमातून आपण या गोष्टीकडे वळतो. आणि तो फिटनेस आला, शारीरिक व्याधींमधनं आपण जर मोकळे झालो, तर आपोआपच आपण आध्यात्मिक वाटचालीकडे जरा जास्त गतीने जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं शोधता शोधता मला महर्षी पतंजलींचं योगसूत्र हा विषय अभ्यासक्रमामध्ये होता आणि त्या निमित्ताने मी त्या विषयाकडे वळले. जसं की मलाही आधी हे जेव्हा पुस्तक मी नेहमी वापरते, योगसूत्रांचं पुस्तक, हे चित्र तुम्हा सगळ्यांना दिसत असेल. तर यावर महर्षी पतंजलींची एक प्रतिमा दिसते. हा, आता जोशी सरांनी डिस्प्ले केली. थँक्यू सर. तर ही पतंजलींची जी प्रतिमा आहे ती सगळ्यांनी तुम्ही एकदा निरखून बघून घ्या श्रोत्यांनी. एक खाली एक नागाचे भाग आहे आणि वरचं शरीर हे मानवी शरीर आहे. थँक्यू सर. हा, तर ही जी प्रतिमा आहे पतंजलींची, ही प्रतिमा माझ्या या पुस्तकावर होती. आणि मला प्रश्न पडला की अरे हे काय आहे पुस्तक. हे आतमधली लेक्चर सुरू झाली होती, योगसूत्रांवर बोलणं सुरू झालं होतं, पण ही प्रतिमा नेमकी काय आहे, या प्रतिमेमध्येच मी अडकले होते. मी नेहमीच म्हणते की आपण कव्हर पेजवरच अडकतो, आपण त्या विषयात शिरतच नाही. आपण बाहेरनं दिसतो कसे आहोत, ही व्यक्ती दिसते कशी आहे, ही व्यक्ती बोलते कशी आहे, चालते कशी आहे, तिने काय घातलंय, या बाहेरच्या बाह्य रूपावर आपण अडकतो आणि त्या विषयामध्ये शिरण्यासाठी आपण तेवढा वेळ देत नाही. तर ह्या गोष्टीवरती माझंही फारसं काही वेगळं झालं नाही. या प्रतिमेमध्ये मी अडकले, त्या विषयात आत खोल शिरायला मात्र माझं काही मन तयार होत नव्हतं. एकीकडे आपण जसं म्हणतो की एक मेकॅनिकल पद्धतीने ती योगसूत्र अभ्यासली जात होती, त्यावर विचार चर्चा चालू होती, पण तो विषय आत खोल शिरला नव्हता. जोपर्यंत ह्या प्रतिमेचा उलगडा मला होत नाही, तोपर्यंत माझं काही मन पुढे जात नाही. तर ह्या प्रतिमेकडे बघत असताना हे जे नागाचं, शेषनागाचं स्वरूप पतंजलीला मानलं जातं. पतंजली हे शेषनागाचं स्वरूप आहे असं म्हटलं जातं. तर त्या कारणाने ह्या प्रतिमेमध्ये खालचा भाग हा आहे नागाचा आहे आणि वरचा जो भाग आहे तो मानवी शरीराचा आहे. तर यांच्या आपल्याकडे साधारणपणे आपण लहानपणापासून बघतो की आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही गोष्टी कहाणीच्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत येतात. तर पतंजलींचं हे जे स्वरूप आहे याच्या मागची पण एक कहाणी आहे. ती कहाणी थोड्याशा आधी त्यांच्याविषयी ज्या प्रचलित कहाण्या आहेत त्या मी तुम्हाला थोड्या सांगते थोडक्यामध्ये, आणि मग आपण विस्ताराने मात्र त्यांच्या कार्याविषयी बोलूया. तर पतंजलींची जन्म कहाणी मी सांगते. तर गोनार्द नावाचा जो प्रांत आहे तिथे गोणिका नावाची एक स्त्री राहत होती. ती स्वतः योगाची उपासक होती आणि तिला काही पुत्रप्राप्ती होत नव्हती. तर तिने आता मकर संक्रांत आणि रथसप्तमीचा काळ आहे. आपण सगळेजण सूर्याची उपासना करण्याचा काळ आहे. उत्तरायण सुरू झालेला आहे. आपण म्हणतो की सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो. तर सूर्य ही तेजाची देवता आहे, ज्यांनी सगळी सृष्टीला चैतन्य देणारी देवता आहे. तर अशा या सूर्य देवतेला त्या गोणिकेने विनंती केली, अगदी आर्त विनंती केली की मला एक पुत्र दे. आपणही आपल्यासाठी आपली छोटी मोठी काही कामना असतात, त्यासाठी आपण कुठलं तरी व्रत करतो, आपल्या इष्ट देवतेला आपण प्रार्थना करतो. तशी तिने प्रार्थना केली आणि सूर्यदेवाने तिला सांगितलं की तू रोज अर्घ्य दे. आपण सूर्याला अर्घ्य देतो तसं रोज अर्घ्य द्यायचं. पण एक अट आहे की ती म्हणजे आपले अर्घ्य देत असताना डोळे नाही उघडायचे. त्यानुसार ती अतिशय निष्ठेने अर्घ्य द्यायला तिने सुरुवात केली. आणि एके दिवशी सूर्यदेवाच्या कृपेने तिच्या ओंजळीमध्ये काहीतरी वळवळलं, काहीतरी हालचाल झाली अर्घ्य देत असताना. अर्थातच स्वाभाविकपणे तिने डोळे उघडले आणि तिच्या हातामध्ये एक नागाचं पिल्लू. आता तिने ह्यालाच सूर्यदेवाची कृपा असं मानून त्याला पुत्र समजून घेतलं आणि त्याने पण एक बालरूप धारण केलं.
तर हेच ते पतंजली. तिने त्यांचं नाव पतंजली ठेवलं, ते रुळलं. आता पतंजली म्हणजे पडणे आणि अंजली म्हणजे ओंजळ, असं म्हणून ते पतंजली हे नाव त्यांचं आहे. आता ह्या पतंजलींच्या त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं कार्य इतकं मोठं आहे. साधारण 2500-3000 वर्षापूर्वीच त्यांचं कार्य आहे. आणि तो जर ड्युरेशन बघायला गेलं आपण, तर ते त्यांचं कार्यकाळ हा अनेक 300-400 वर्षांचा दिसायला लागतो. हा 300-400 वर्षाचा काळ म्हणजे आपण आजच्या हिशोबामध्ये आपल्या एका व्यक्तीचं आयुष्य फार फार तर आपण 100, अगदी काही उदाहरण आपण कौतुकाने म्हणतो की 90 झालं, 100 झालं, कोणी म्हणतो 120 झालं. तर अशा प्रकारची ही जी आहे, तर आपली मानवाच्या आयुष्याची जी आपली एक मेजरमेंट आहे, ती साधारण आपण म्हणतो 100 वर्ष. पण ह्या काळामध्ये अतिशय मोठी आयुष्य लाभलेली ही सगळी ऋषी मंडळी होती. इव्हन आपण आता श्री भगवद्गीतेचा विषय मगाशी निघाला, त्यानुसार जर आपण बघितलं तर श्रीकृष्णाचं वय लढाईच्या वेळेला किती होतं, अर्जुनाचं वय किती होतं, तर यांची आयुष्य ही खूप मोठी होती. आणि खरं तर ही काहीतरी दैवी व्यक्तिमत्व असायची, जी की काहीतरी एक कारण घेऊन, पर्पज घेऊन जन्माला आले असायचे. त्यामुळे त्या योनीमध्ये किती काळ राहायचा हा त्यांचा इश्यू असायचा, हे ते ठरवू शकायचे. ते एका पर्टिक्युलर कार्यासाठी जन्म घेतलेला असायचा. त्यानुसार त्यांचा कार्यकाळ हा 300 वर्षाचा आहे. कोणी कोणी म्हणतं की ते 2-3 आहेत, कोणी म्हणतं एकच आहे. तर अशा प्रकारे अ, यांचा जो कार्यकाळ आहे तो साधारण 300-3.5 वर्षाचं त्यांचं याविषयीचं कार्य आहे. आता ह्यांच्या विषयी जाणून घेताना मी जसं सांगितलं की त्यांची पतंजली म्हणजे ते एका कोणिका नावाच्या स्त्रीच्या ओंजळीमध्ये पडले आणि त्यांचं नाव पतंजली पडलं. आता हा त्यांचा जो जन्म आहे, मी तर जसं म्हंटल की ह्यामध्ये कुठलं तरी एक उद्दिष्ट असतं. जेव्हा एखादी अशी दैवी शक्ती या ठिकाणी पृथ्वीवर अवतार घेते, तेव्हा त्याला एक लाईफ पर्पज असतो. खरं तर तुमचं माझं सुद्धा एक लाईफ पर्पज आहे. आणि या लाईफ पर्पजला आपल्याला जाणता येत नाही, पण ह्या लोकांना ते त्या पर्पजसाठीच त्यांचे जन्म होते. आणि म्हणून त्यांच्या जन्मामागची पण एक कहाणी आहे, ती पण मी थोडक्यामध्ये सांगते. आता मी जसं सांगितलं की पतंजली हे स्वतः शेषनागाचं रूप आहेत. शेषनागाचेच ते अवतार आहेत असं म्हटलं जातं. ते अर्थात शेषनाग म्हटलं की आपल्याला काय दिसतं, तर आपण विष्णू जे आहेत ते शेषावर पहुडलेले आहेत आणि लक्ष्मी देवी त्यांचे पाय चेपते आहे, ही आपली पारंपरिक प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते. तर हे विष्णू जे आहेत ते शेषनागावर पहुडलेले होते. लक्ष्मी देवी त्यांचे पाय चेपत होत्या आणि बघता बघता विष्णू महाकाय व्हायला लागले. त्यांचं वजन वाढलं, त्यांची काया महान व्हायला लागली. इतकी महान व्हायला लागली की त्या शेषाला ते पेलवे नसत. आता शेषाला प्रश्न पडला की हे काय आहे? शेवटी त्यांना सहन न होऊन त्यांनी आपल्या भगवंताला डिस्टर्ब केलं. लक्ष्मी मातेला डिस्टर्ब केलं. म्हणजे खरं तर ते त्यांच्या तंद्रीत असताना त्यांना फारसं कोणी त्या समाधीतनं हलवत नव्हतं. पण त्यांची ती महाकाय झालेली आकार तो, त्यानंतर वाढलेलं वजन, हे पाहून शेषाला पेलवेना त्यांनी हलवलं आणि म्हटलं, भगवंता काय चाललंय हे? मला काही पेलवत नाहीये, हे काय नेमकं घडतं काय? लक्ष्मी मातेनी पण त्यांना थोडं हात लावून उठवला, भंग केला आणि म्हटलं की हे देवा हे काय चाललंय? त्यावर मग विष्णूंनी सांगितलं थांबा आणि मग त्यांनी स्वतःला परत पहिल्या अवस्थेमध्ये आणलं. त्यांचं वजनही नॉर्मल झालं. मग शेषांनी त्यांना विचारलं की भगवंत हे काय केलं काय तुम्ही? तर त्यांनी सांगितलं की हे योगाच्या माध्यमातून शक्य आहे. मी शंकराचं आनंद तांडव बघत होतो. महादेवाचं आनंद तांडव मी बघत होतो आणि त्यामुळे मी महाकाय झालो, मोठ्या स्वरूपात झालो. या सगळ्या सिद्धी ज्या आहेत, या सगळ्या सिद्धी मला अष्टसिद्धी, या योगामध्ये अष्टसिद्धी प्राप्त होतात, त्यातनं या येतात. म्हणजे आपण म्हणतो बऱ्याच जणांना योगाचा अभ्यास असेल, त्यामध्ये आहे लघिमा, गरिमा, या सगळ्या अष्टसिद्धी योगाच्या माध्यमातून प्राप्त होतात. तर आता शेषाला अर्थातच प्रश्न पडला की ह्या अष्टसिद्धी नेमक्या काय आहेत? या मला कशा अनुभवता येतील, मला कशा जाणून घेता येतील? आणि त्या अनुषंगाने त्यांनी भगवंताला विनंती केली की मलाही हा अनुभव यावा. आणि त्यासाठी मग त्यांनी भगवंताचे आशीर्वाद घेतले. भगवंतानी तथास्तु म्हटलं की हो, या सिद्धी तुम्हाला अनुभवता येतील. आणि त्या कारणाने मग त्यांचा हा गोणिकेच्या ओंजळीमध्ये जन्म झाला आणि त्यांनी मानवी स्वरूपात येऊन योगासाठी कार्य करायचे.
म्हणजे जन्मताना त्यांचं जे काही कार्य आहे ते एकदम ठरलेलं होतं. म्हणजे आता आपण पतंजलींविषयी माहिती घेताना आपल्याला समजून जातं की त्यांचं महत्वाचं कार्य काय असणार, तर योगाविषयी असणार. आता सध्या आपण बऱ्याचदा पतंजली हा सर्च दिला, आपण आता सगळे अगदी इंटरनेटवर आणि त्या छोट्याशा मोबाईलवर पटापट सगळं जगातलं शोधू शकतो. त्यानुसार आपण पतंजली हा सर्च दिला की आपल्याला अनेक पतंजली स्टोअर्सची माहिती येते. पतंजली मेगा स्टोअर, पतंजली प्रॉडक्ट, आणि आपण त्या तिथपर्यंतच पतंजली जाणत असतो की हे काहीतरी योगासंबंधी आहे, हे काहीतरी औषधासंबंधी आहे. तर याच्या पलीकडे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्यांचं जे कार्य आहे, ते आपण आज थोडंसं जाणून घेऊया. तर ही त्यांची जन्मामागची कहाणी सांगितली, त्यातनं सिद्धच झालं की ते योगासाठी त्यांचा जन्म होता. दुसरी त्यांच्या बाबतीत मी जसं सांगितलं, या एकातून एक या कहाण्या आहेत, त्या थोडक्यात मी आधी सांगणारच आहे. तर दुसरी, आता आपण म्हटलं की ते भगवंतानी महादेवाचं तांडव बघितलं, आनंद तांडव बघत होते. तर त्यांनी मागतानाच मुळी भगवंताला मागितलं की मला हे आनंद तांडव बघायचंय, आणि ही तुम्ही सिद्धी कशी प्राप्त केली ते मला जाणून घ्यायचंय. तर त्यांनी योगासाठी कार्य करण्यासाठी जन्म घेतला. दुसरं त्यांचं जे होतं, ज्याला तथास्तु म्हटलं भगवंतानी, ते होतं की आनंद तांडव, महादेवाचं आनंद तांडव बघायचं होतं. तर त्यासाठी सुद्धा तथास्तु म्हटलं. आणि पुढे पतंजली जेव्हा भूतलावर मानवी देहामध्ये अवतरून साधना करत होते, तेव्हा चिदंबरमला असताना त्यांना महादेवानी दर्शन दिलं, आणि महादेवाचं आनंद तांडव देखील त्यांना बघायला मिळालं. पण त्याच वेळेला त्यांना महादेवाने एक आज्ञा केली, ती म्हणजे तुम्ही व्याकरणावर काहीतरी काम करा. तर त्यामुळे त्यांचं दुसरं कार्य निश्चित झालं, ते म्हणजे होतं व्याकरण. आणि त्यांनी ह्या पृथ्वी तलावर जो मानव आहे, त्याला जे काही उन्नतीच्या अवस्थेत जायचंय, त्यावर येणारे अडसर काय ते पाहून योगाच्या अनुषंगानेच प्रकृती किंवा चिकित्सा या विभागामध्ये म्हणजे आयुर्वेदामध्ये काम केलेलं आहे. तर हे त्यांचे 3 एरियाज आहेत, आपण असं म्हणूया, की ज्यामध्ये त्यांनी खूप विशेष असं उल्लेखनीय काम केलं, जे आज कालातीत आहे, कायम मानवी जातीला मार्गदर्शक आहे. आज अष्टांग योगाचे ते प्रणेते म्हटले जातात, आधुनिक योगाचे प्रणेते म्हटले जातात. तर त्यांची एक प्रार्थना आहे, तुम्ही जशी गुरुदेवांची प्रार्थना म्हटली तशी आम्ही योग वर्गात सगळ्यांना ती माहितीच असेल. ती प्रार्थना अशी आहे: योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिरानतोस्मि. यामध्ये पहिलाच भाग जो आहे, त्यातलं पहिलं चरण आहे योगेन चित्तस्य. योगाने काय होतं, तर चित्ताचा मळ जातो. यांनी 3 ठिकाणी मळ जमतो, आणि तो मळ कसा काढायचा, ही भर्तृहरींनी आपल्या गुरुविषयी लिहिलेली प्रार्थना आहे. तर भर्तृहरी हे किती मोठे महान ऋषी होते हे आपल्याला माहित असतं, आणि त्यांचे गुरु पतंजली होते, आणि त्यांच्याविषयी अतिशय यथार्थ असं वर्णन या छोट्याशा 2 ओळींच्या प्रार्थनेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. योगेन चित्तस्य. आपण या कामाकडे वळताना योगाने चित्ताचा मळ जातो. त्यानंतर दुसरा सांगितला एक पदेन वाचा. दुसरं आहे की आपली वाणी, आपली वाचा, आपली भाषा, याच्यावरती जर योग्य संस्करण नसेल, याचं जर योग्य उच्चारण नसेल, तर आपल्याला नेमका अर्थ पोहोचवता येत नाही. आणि तिसरं आहे आपल्या शरीरावर जो मळ जमतो, त्याने आपल्याला व्याधी आणि अनेक त्रास उद्भवतात. त्याचा आपण वैद्याच्या मदतीने उपचार केले पाहिजे. आणि या 3ही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पतंजलींना आपण नमस्कार करतो आहोत. तर अशी ही अतिशय यथार्थ प्रार्थना. पतंजलींविषयी बोलताना मला नेहमीच वाटतं की या प्रार्थनेच्या बाहेर खरं तर मग काही कोणी बोलायचीच गरज नाही. ही एक प्रार्थना म्हटली, आणि जसं त्यांनी म्हटलंय की व्याकरणानुसार या पदांकडे आपण नीट जागरूकपणे पाहिलं, तर आपल्याला त्यामध्ये अनेक ज्ञानाची बीज दिसतात, आणि आपल्याला त्याच्या पलीकडे काही बोलायची गरज पडत. तर ह्याच प्रार्थनेवर लक्ष फोकस करून आपण आज पतंजलींना जाणण्याचा प्रयत्न करूया. आता पहिलाच त्यातलं चरण आहे योगेन चित्तस्य. योगाने चित्ताचा मळ जातो. आता चित्त म्हणजे काय? आपण चित्त हा शब्द फारच सहज वापरतो. आज याचं चित्त लागत नाही, माझं आज चित्त ठिकाणावर नाही, हे चित्त जे शब्द वापरतो आपण इथे या मन या अर्थाने वापरतो. पण चित्त म्हणजे काय, तर योगाच्या माध्यमातून किंवा अदरवाईजही की चैतन्य, चिती, चितीशक्ती या शब्दापासून चित्त हा आवाजच शब्द तेवढा आहे. बनलेला आहे.
तर ही जी चित्तीशक्ती आहे किंवा हे जे चैतन्य आहे, या चैतन्यात मध्ये आपल्या सर्वांमध्ये एक चैतन्य आहे. गीतेमध्ये म्हणलं ते आपण भगवंताचं तेजांश आहोत असं म्हटलेलं आहे. तर ही जी चित्तीशक्ती आहे तुमच्या माझ्या सर्वांमध्ये चैतन्य आहे. आज आपण जिवंत आहोत, माझा प्रत्येक श्वास येतोय, माझ्या शरीरात प्राण प्रवेश करतोय, तोवर माझ्या या सगळ्या उपाधी या शरीराला अर्थ आहे. हा हे चैतन्य नसेल, हा प्राण नसेल, तर ह्या शरीराला आपण किती लवकरात लवकर नष्ट करू हे बघितलं जातं. तर ही आपली चैतन्य शक्ती सगळ्यांमध्ये आहे. मग ही चैतन्य शक्ती आहे तरी मग आपण का बरं या उन्नतीच्या मार्गावर जात नाही? तर याच्यावरती आपले जन्मानुजन्माची जी आपली कर्म आहेत, त्याचे जे संस्कार होतात, त्याच्यावर आपण जसं त्याच्यावर एक थर जमतो म्हणतो, तसे थर जमतात. याच्यासाठी मी एक उदाहरण देते. आता आपण सगळेजण आधुनिक युगात आहोत. आपण गिझर्स वापरतो किंवा इलेक्ट्रिसिटी सोलर हीटर्स वापरतो पाणी गरम करायला किंवा आणि काही माध्यम. पण एक जुन्या काळी आपण गावात किंवा अजूनही बऱ्याच घरांमध्ये ही पद्धत आहे की आपण एखादं मोठं पातेलं घेतो, त्या पातेल्यामध्ये पाणी भरतो आणि आपण ठेवतो, गॅसवर ठेवतो, स्टोव्हवर ठेवतो. मग ते तापायला लागतं, पाणी आपण वापरून घेतो. कालांतराने त्याच्यावर एक थर जमत जातो. तो थर जमत जातो आणि तो थर लवकर निघत नाही. आपण जर तो योग्य वेळी थर काढला नाही, तर त्याच्यावर जे पुटं जमायला लागली, त्या पुटांमुळे आपली जी एनर्जी आहे, खाली जो आपण गॅस लावलाय, जी आपण चूल पेटवली आहे, तिचं त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म होत नाही एनर्जी. त्याच्यामध्ये अडथळे येतात. ते थिकनेस वाढलेला असतो त्या पातेल्याच्या बुडाचा आणि मग आपण किती जास्त मोठा गॅस केला तरी तितकं पाणी लवकर तापत. तर हे ऊर्जेचं वहन जे आहे, हे एनर्जी ट्रान्सफॉर्म करणं जे आहे, एनर्जी देणं आहे, ते त्याच्यामध्ये अडथळा येतो. आणि हेच आपल्या बाबतीत झालेलं आहे. आपल्या सगळ्यांमध्ये एक चैतन्य शक्ती आहे आणि त्या शक्तीवर आपल्या कर्माची, आपल्याच कारणाने आपण केलेल्यावर मागच्या जन्माची असतील, त्याच्या मागच्या जन्माची असतील, अशी जी काही कामं आपण केली त्याचे पुटं जमत जातात. आणि ही पुटं जोपर्यंत आपण काढत नाही, तोपर्यंत आपण या चैतन्य शक्तीशी एकरूप होऊ शकत नाही. मग आता ही पुटं काढायची कशी? त्यासाठी काय मार्ग आहे? आणि त्याची उत्तरं पतंजलींनी त्यांच्या अतिशय उत्तम अशा ग्रंथामध्ये दिलेली आहे आणि ती जी आहे ती पतंजली योगसूत्र. तर हे अगदी प्रॅक्टिकल अशी योगसूत्र आहे. त्यामुळे आता हे चितीशक्तीवरचं योगेन चित्तस्य म्हणजे चित्तावरचा मळ काढण्यासाठी, चित्तावरची पुटं काढण्यासाठी काय करायचं? याच्यासाठीचं जे पुस्तक आहे ते आहे पतंजल योगसूत्र. आता त्या योगसूत्रावर अनेक भाष्य अस्तित्वात आहेत, अनेक गुरूंनी त्यावरती मार्गदर्शन केलंय, सर्व भाषांमधून आहे. मी स्वतः जे वापरते ते डॉक्टर विश्वास म्हणले. मी नाशिकला असते, त्यामुळे ऑब्व्हियसली मी नाशिकच्या योग गुरु केंद्राशी कनेक्टेड आहे आणि त्यांचं हे जे पुस्तक आहे ते अतिशय सरळ साध्या भाषेमध्ये आहे. तर हे योगसूत्रांचं पुस्तक मी वापरते. आता योगसूत्रांवर बोलताना योग हा मुळी दर्शनाचा भाग आहे. भारतीय तत्वज्ञान हे दर्शनावर आधारित आहे. आस्तिक दर्शन, नास्तिक दर्शन हे परत आपण त्याच्यामध्ये संख्या किती हे फार विषय गौण आहे. पण जे आपली षटदर्शन आपण जी म्हणतो, भारतीय तत्वज्ञानाचा जो पाया आहे, ती षटदर्शन जी आहेत, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक आणि उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा, ही ती 6 दर्शन आहेत. तर ही जी 6 दर्शन आहेत त्यातलं योग हे दर्शन आहे. दर्शन म्हणजे दृष्टी. तुम्हाला जे काही बघायचं आहे अवतीभोवती त्याकडे बघण्याची दृष्टी. आता बघायचं तर काय बघायचं? मला दृष्टी दिली. आपण भगवद्गीतेमध्ये संजयाला जी दृष्टी मिळाली, ती दृष्टीने त्याला कुरुक्षेत्रावर काय चाललंय हे दिसत होतं आणि तो त्या दिव्य दृष्टीने ह्याला सांगत होता, धृतराष्ट्रांना ते सगळं सांगत होता. तसंच जेव्हा विश्वरूप दाखवलं भगवंतानी, तेव्हा त्यांनी अर्जुनाला एक विशेष दृष्टी दान केलेली आहे आणि त्यांनी भगवंतानी ते रूप दाखवलेलं आहे. तर अशी दृष्टी जी आहे ती आपली दृष्टी डेव्हलप करण्याचं काम कोण करतात? ही दर्शन करतात. मग आता त्याचे प्रणेते प्रत्येक याचे दर्शनाचे प्रणेते वेगवेगळे ऋषी आहेत. त्यामध्ये योगाचे प्रणेते जे आहेत ते महर्षी पतंजली आहेत. आता महर्षी पतंजली चं जे योग दर्शन आहे ते सांख्याशी कनेक्टेड आहे. आपण बऱ्याच सांख्य म्हणजे साक्षात भगवंताचं अवतार आहे. तर सांख्य योग हे जो आहे हा कपिल मुनींनी दिलेला आहे. द्रष्टे ऋषी त्याचे कपिल मुनी आहेत आणि ते भगवंताचे अवतार मानले जातात.
तर हे अशा तऱ्हेने विष्णू आणि शेषनाग असं हे कॉम्बिनेशन आहे. सांख्ययोग आणि सांख्य आणि योग हे एकत्रच जोडीने बोलले जातात. ही दोन दर्शनं वेगळी असली तरी ती अगदी जोडीने बोलली जातात. त्याचं कारण की सृष्टीच्या निर्मिती मागे जे सांख्यांचं तत्व आहे, की जे जे मूळ तत्व आहेत, 25 तत्व आहेत, त्यामध्ये योगामध्ये फक्त ईश्वर हे तत्व ऍड केलेलं आहे. आणि ही जी षटदर्शनं आहेत, ही षटदर्शनं आपण म्हणतो की आस्तिक दर्शन आहेत. आस्तिक दर्शन म्हणजे फक्त परमेश्वर मानणारी असं नाही, तर आस्तिक दर्शन म्हणजे वेदांना प्रमाण मानणारी दर्शन. आस्तिक या व्याख्येचं आपण जनरली बोलताना आस्तिक या शब्दाविषयी फार वेगळं म्हणतो, की देवाला मानतो हा आस्तिक आहे आणि नाही तर तो नास्तिक आहे. तसं नाही, तर वेदांना प्रामाण्य मानणारे जे दर्शन आहे ती आस्तिक दर्शन आहे. तर योग हे आस्तिक दर्शन आहे आणि त्यांनी ईश्वर हे तत्व ऍड केलंय आणि बाकी सगळी सृष्टीची निर्मितीसाठीची रज तम वगैरे प्रकृती पुरुष ही सगळी तत्व त्यामध्ये येतात. तर आता हे योग दर्शन दर्शन म्हणलं की एक काहीतरी बुद्धीला जड असं काहीतरी वाटायला लागतं आणि आपण त्याच्याकडे वळत असतो. तर फक्त तत्वविचार म्हणजे दर्शन. बरे बाकीच्या दर्शनांमध्ये फक्त तत्वविचाराची चर्चा आहे, की ब्रह्म काय, मग मी कोण, कोहम हा प्रश्न, माझ्या भोवतीचं जगत काय, आणि मग माझ्या मृत्यूनंतर माझी मोक्ष प्राप्ती कशी होईल, या तीन गोष्टींना हँडल करण्यासाठी ही दर्शन आहे आणि त्यांनी वेगवेगळी तत्व त्यामध्ये सांगितली. पण योगाच्या बाबतीमध्ये मात्र योग हा दर्शन पण आहे आणि शास्त्र पण. आता शास्त्र म्हणजे काय? तर आपण जनरली बोलताना म्हणतो की तू काय कोणती ब्रँच आहे, सायन्स आहे, आर्ट्स आहे, ओके, मग तुम्हाला प्रॅक्टिकल्स असतात, ओके. तर योगामध्ये पण प्रॅक्टिकल्स असतात आणि आपण जी काय त्यामध्ये गोष्ट सांगितली ती करून बघू शकतो आणि करून बघून ती अनुभवाने अनुभवू शकतो, अनुभव सिद्ध म्हणजे सिद्धता करून पाहू शकतो आणि त्यामुळे ती अवलंबण्यासारखी आहेत, करण्यासारखी आहेत, प्रयोगशील आहेत. आणि म्हणून योगसूत्र ही त्याची सूत्र आहेत आणि त्यामध्ये जे काय वर्णन केलंय ते आपण करून पाहिल्याने आपल्याला सेम रिझल्ट मिळतो. आता मी जसा शब्द वापरला की योगसूत्र, योगसूत्र योगाविषयी तर आपण बोललो की जोडलं जातो. आता सूत्र, सूत्र हा शब्द वापरताना आपण दोन अर्थाने इथे घेऊ. इथे बरेच मंडळी सायन्सची पण आहेत, आर्ट्सची पण आहेत आणि आपण शालेय जीवनामध्ये सुद्धा, मी मराठी मीडियम मधून शिकले, औरंगाबादच्या शारदा मंदिरची मी विद्यार्थिनी आहे. तर अरे वा. सूत्र हा जो शब्द आहे, तर आपल्या तिथले आहे. सूत्रामध्ये आपण फॉर्म्युला या अर्थाने शब्द वापरतो. फॉर्म्युला म्हणजे आपण जसं म्हणतो की आयताचं क्षेत्रफळ आपण घेतलं तर लांबी गुणिले रुंदी झालं. तुम्ही मग सांगा की हे 5 मीटर आहे, हे 3 मीटर आहे, 5 गुणिले 3 15. तर अशा प्रकारे तुम्ही आकडे टाकतो आणि आपण उत्तर मिळवतो. जे फॉर्म्युला पाठ असला की आपल्याला पटकन गणित सोडवता येतं. तर अशीच ही योगसूत्र आहे. आपल्या आयुष्य एक प्रकारचं मोठं गणित आहे आणि ते गणित सोडवण्यासाठी आपल्याला ही योगसूत्र खूप मदत करतात. तर अशा प्रकारचे सूत्र या शब्दाचा अर्थ इथे फॉर्म्युला असा आहे. दुसरा भाग, आता आपण जेव्हा एखादं पुस्तक घेतो ना तर ते किती सुंदर रचना केली आहे, किंवा आपण कोणाच्या घरी जातो तर दारामध्ये सुंदर रांगोळी असते, घरातल्या वस्तू छान मांडून ठेवलेल्या असतात. तर कोणत्याही गोष्टीची रचना किती छान केली याकडे आपलं पहिलं लक्ष जातं आणि मग त्याचनुसार या योगसूत्रांच्याकडे पण माझं लक्ष गेलं आणि ही सूत्र पद्धतीने बांधलेली आहे. आता सूत्राचा एक अर्थ आता मी जसं बोलले की ती फॉर्म्युला या प्रकाराने बघितलं जातं. दुसरा आहे तो म्हणजे दोरा. हो की नाही, आपण एखादा दोरा घेतो, त्यामध्ये सुंदर फुलं होतो आणि आपल्या इष्ट देवतेसाठी सुंदर असा हार बनवतो आणि तो घालतो आणि आपल्याला खूप आनंद मिळतो. तर सूत्र म्हणजे ही एकमेकांमध्ये गुंफलेली फुलं आहेत, किंवा ती जे काही फॉर्म्युले आहेत ते एकमेकांमध्ये बांधलेले आहेत, एकमेकात बांधलेले आहे. प्रत्येक सूत्राचा मागच्या आणि पुढच्याशी संबंध आहे. जसं ते फुल आहे मधलं, हारामधलं, आणि ते मागे आणि पुढे जोडलेलं आहे, बांधलेलं आहे. त्या धाग्याच्या माध्यमातून ते एकमेकांशी गुंफलेलं आहे. तर अशी ही सूत्र गुंफलेली आहेत एकमेकांमध्ये. आता पूर्वीची जेव्हा आपण साहित्य रचना वाचतो तर त्याच्यामध्ये या योगसूत्रात पहिल्यांदाच आहे अथ योगानुशासनम. अथ योगानुशासनम म्हणजे काय? आता योगाचं अनुशासन सुरू होणार. मग आपल्याला प्रश्न पडतो, योग म्हणजे काय? मग लगेच दुसऱ्या सूत्रामध्ये त्याचं उत्तर मिळतं, योग चित्त वृत्ती निरोध. हा,
म्हणजे एका सूत्रामध्ये काहीतरी शब्द वापरला, त्याचं एक्सप्लेनेशन पुढच्या सूत्रात आहे, त्याचं पुढच्या सूत्रात आहे. काही वेळेला थोडं अजून 2-4 पलीकडच्या सूत्रामध्ये जास्त विस्तारित स्वरूपामध्ये याचं उत्तर मिळतं. तर अशा तऱ्हेने ही अतिशय सुंदर बांधणी या योगसूत्रांची केलेली आहे. दुसरा जो विषय आहे योगसूत्रांच्या रचनेविषयी, तो मी थोडा व्याकरणाच्या विषयी त्यांचं जे कार्य आहे तो बोलताना घेईन. आणि त्यामध्ये मी त्यांचं योग प्लस त्यांचं पदांवरचं व्याकरणावरचं जे अधिकार आहे, जे कार्य आहे, त्यामध्ये मी त्याची थोडीशी रचना सांगेन. तर अशा प्रकारे ही सगळी योगसूत्र आहेत. आता मग प्रश्न पडतो की महर्षी पतंजलींना आपण योगाचे प्रणेते म्हणतो, मग हा योग अस्तित्वातच नव्हता का आधी? अरे आधी तर आपण म्हणतो की महादेवानी म्हणजे आदियोगी महादेवानी हा योग पार्वतीला सांगितला, पार्वतीने ब्रह्माला सांगितला, ब्रह्माने नारदाला सांगितला. हा एक भाग येतो. किंवा दुसरा भाग येतो की सप्तर्षींना सांगितला आणि सप्तर्षींनी सगळ्या 7 दिशांना ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि योगाचा प्रचार केला. मग पतंजलींनी केलं काय? हे तर महादेवानी करून ठेवलेलं आहे. पतंजलींचं नाव का बरं जोडलं? तर याचं कारण असं झालं की आदियोगी महादेवान हेच त्याचे मुख्य आहेत, हे तर सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी हा योग सांगितल्यावर जसं आपण कानगोष्टी करतो किंवा आपण काहीतरी एखादी गोष्ट, मी आज तुम्हाला पतंजली विषयी सांगते, मला कोणीतरी सांगितलं होतं, मला त्यातलं जे समजलं त्यात मी माझं काहीतरी ऍड केलं आणि तुमच्यापर्यंत तुम्ही उद्या माझं काही ऐकाल, त्यातला काही भाग घ्याल, तुमचं तुमचं त्यामध्ये ऍड कराल, तिसऱ्याला सांगाल. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी पुढे पुढे जायला लागतात. तशा प्रकाराने 1800 प्रकारांमध्ये योगाच्या पद्धती अवलंबायला सुरुवात झाली. आता आपण पृथ्वी तलावर राहतो, मी माझी सीमा नाशिक पुरती असते, माझी महाराष्ट्रापुरती असते, भारतापुरती असते. आपण एका सीमित एरियामध्ये काम करतो. पण हे दिव्य शक्ती जी आहे हे पृथ्वी तलाकडे बघत असतात आणि त्यांनी त्या दृष्टीने पृथ्वीवर जन्म घेऊन हा 1800 प्रकारांमध्ये विभागलेला जो योग आहे, परत त्याला काटून छाटून योग्य पद्धतीने 196 किंवा 195 एवढे सूत्रसंख्या, काही ठिकाणी 96 म्हणतात अगदी त्या शेवटच्या इति योगा ह्याच्यासाठी. पण एवढ्या 195 सूत्रांमध्ये हा योग त्यांनी बांधला. अतिशय योग्य शब्द वापरून, अतिशय उत्तम तऱ्हेने, नेमकेपणाने हा फापट पसारा आवरून त्यांनी बांधला. मी यासाठी उदाहरण देते की आपण कपाट आवरतो तेव्हा किती पसारा असतो आणि आपण त्यातलं सगळं बरचसं काढून टाकतो आणि नीट नेटकं करतो. किंवा कॉम्प्युटरच्या फील्डमध्ये जे वावरतायत त्यांना डिफ्रॅगमेंटेशन ही गोष्ट माहित असते, की आपण आपल्या डिस्कवर खूप काही काही जमतं. कारण आजकाल एका बोटाच्या टचवर आपल्याला खूप नॉलेज आपण खूप डाउनलोड करून ठेवतो, पण त्याचं काहीच करत नाही. हा जो सगळा फापट पसारा आहे तो सगळा बाजूला सारून नेमकेपणाने, नेटकेपणाने, अतिशय सुंदर पद्धतीने योग्य शब्द वापरून त्यांनी ही योगसूत्रांची रचना केली. योगसूत्रांशी, योगाशी त्यांचं नाव खूप जास्त जोडलं गेलंय म्हणून हा मी भाग थोडासा विस्ताराने केला, कारण हे त्यांचं स्वतंत्र कार्य आहे. नंतरची जी 2 कार्य आहेत ती कोणाच्या तरी सोबत केलेली आहेत, म्हणून मी विस्ताराने थोडस योगसूत्रांकडे वळले. तर या योगसूत्रांमध्ये जे मी आता दुसऱ्या पदाकडे वळणार आहे त्याचीच जोड घेत मी थोडस पुढे बोलते, की त्यांच्या प्रार्थनेमध्ये पाहिलं की योगेन चित्तस्य, म्हणजे अशा प्रकारे योगामध्ये यामध्ये जी फॉर्म्युले दिलेले आहेत ते फॉर्म्युले वापरून आपण आपलं आपल्या उन्नतीच्या मार्गावर जाऊ शकतो. त्यानंतर दुसरा भाग येतो पदेन वाचा. म्हणजे काय? तर व्याकरण आपण जर योग्य वापरलं, आपण योग्य व्याकरण वापरलं तरच मी तुम्हाला चांगली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. आता याच्याविषयी एक विनोदी किस्सा आहे. तो आपले छत्रपती संभाजीनगरचेच आमचे मोठे एक गायक कुटुंब आहे. ओळखत असाल आकाशवाणीवर ओक म्हणून, माधुरी ओक आणि विश्वनाथ ओक ही जोडी आहे. बऱ्याच जणांना कल्पना असेल. तर त्यांची आमचा परिचय होता आणि अनेक कार्यक्रमांमध्ये विश्वनाथ ओक सर किंवा त्यांच्या मुलाची अकॅडमी आहे आता तिथे म्युझिकची. तर माधुरीताई ओक अतिशय सुंदर गात असत आणि विश्वनाथ ओक अतिशय सुंदर निवेदन त्याचं करत असत, अगदी खुसखुशीत किस्से वगैरे सांगत असत. त्यातला एक किस्सा आहे की एक गाणं सादर करायचं होतं, म्हणजे नेमकेपणा कसा व्याकरणाचा, कॉमा असेल, पूर्णविराम असेल, अशी वेगवेगळे जे व्याकरणाची चिन्ह आहेत, शब्द आहेत, आघात आहे, उच्चार आहे, त्याला किती महत्व आहे याच्याविषयी बोलता बोलता ते सांगायचे, की सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीतातला फरक सांगताना. तर त्यातलाच किस्सा इथे मी लागू करते.
तो किस्सा असा होता की एक गाणं आहे बघा, माझ्या पिढीला ते माहितीये की राष्ट्रभक्तीपर किंवा आपलं महाराष्ट्र दिन याला आम्ही गायचो. आम्ही धरतीची 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 लेकरं, असं ते गाणं होतं. तर आता इथे बघा, आम्ही धरतीची 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 लेकरं. आम्ही हळू म्हटलं, धरतीची 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 लेकरं. तर हा कॉमा बदलला, जोर कुठे द्यायचा ते बदलला आणि त्याचा अर्थ किती भलताच झाला नाही का? तर व्याकरणाला किती महत्व आहे हे याच्यासाठी हे उदाहरण अतिशय साधं उदाहरण आहे. पण व्याकरणाचं महत्व हे खूप अनन्यसाधारण आहे. आणि त्याच दृष्टीने पूर्वीच्या ज्या ग्रंथांच्या रचना आहेत त्या अतिशय उत्तम असायच्या. त्याच्यामध्ये म्हणतो की संस्कृत रचना ह्या त्या काळच्या सूत्रबद्ध होत्या. सूत्रबद्ध पद्धतीने होत्या. आता सूत्रांचं वैशिष्ट्य काय? तर अल्पक्षरम. अल्प अक्षर असले पाहिजे. त्याच्यामध्ये नेमके मोजके कमीत कमी अक्षरामध्ये तो आशय गेला पाहिजे. आणि याच्यासाठी मला वाटतं संस्कृत सारखी उत्तम भाषा नाही. जगामध्ये अशी दुसरी भाषा नाही की इतक्या कमी अक्षरांमध्ये इतकं सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवणं. तर या दृष्टीने अल्पक्षरम असलं पाहिजे. असंदिग्धम असलं पाहिजे. संदिग्धता नसावी. द्वयार्थी वगैरे जे भानगड आहे ती काहीच नाही. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो अर्थ म्हणायचा तो नेमकेपणाने तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तर अशा प्रकारे ही भाषेवरची जी आहे ती व्याकरणाची जी मास्टरी म्हणतो आपण, ती पतंजलींना होती. पण पतंजलींचं डायरेक्ट व्याकरणाशी काम आहे का? तर नाही. आपण व्याकरण म्हटल्यावर आता अश्विनीताई आमच्या गुरु आहेत ज्यांच्याकडनं आम्ही गीता शिकलो. तर गीता धर्म मंडळाचं पाणिनी पद्धतीने आपल्याला भगवद्गीता शिकवली जाते. ती इन्सिस्ट केली जाते की प्रत्येक विद्यार्थ्यांनी मिनिमम तितकं अचीव केलं पाहिजे. मिनिमम तितकं उच्चारण चांगलं त्यांना आलं पाहिजे. तर ही पाणिनी पद्धत आहे. म्हणजे याच्याशी कोण जोडलेलं आहे? तर पाणिनी मुनींचं याच्यामध्ये नाव जोडलंय. मग डायरेक्ट याच्यामध्ये पतंजलींचं कार्य आहे का? तर नाही. पाणिनी कात्यायनांची वार्तिक, पाणिनींचे अष्टाध्यायी, कात्यायनांचं वार्तिकेय आणि नंतर आहे पातंजलांचं महाभाष्य. तर हे महाभाष्य हे अतिशय महान थोर असा ग्रंथ आहे. आणि या तिघांना व्याकरणाचे त्रिमुनी असं म्हटलं जातं. आणि या त्रिमुनींमुळेच आज जी पाणिनी व्याकरण पद्धत आहे ती अस्तित्वात आली. त्याचं कारणही असं आहे की पाणिनी हे अतिशय एक बुद्धीची द्वार न उघडलेला एक छोटा मुलगा होता असं म्हटलं जातं. आणि नंतर त्यांना घरातनं सांगण्यात आलं की तुम्ही घराबाहेर जा, कारण तो मुलगा काही शिकत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाहिलं आणि तर त्याला एका संतांनी सांगितलं की तू महादेवाची आराधना कर. आणि त्यांनी ती आराधना केली आणि महादेवांनी त्यांना दर्शन दिलं. आणि त्यांना महादेवाच्या डमरूतनं 9 आणि 5 अशी 14 अक्षरं ऐकायला आली आणि त्यातनं त्यांनी अष्टाध्यायी रचली आहे. 8 अध्याय आहेत त्यातले आणि जवळजवळ 4000 सूत्र आहेत. तर त्याच्या आता ही जी आहे ही सामान्य माणसाला समजणारी गोष्ट नव्हती की सहजपणे प्रत्येकाला त्याचा अवलंब करता येईल. तर पुन्हा या ठिकाणी महर्षी पतंजलींचं कार्य हे आहे की त्यांनी त्या अष्टाध्यायीचं स्वरूप हे अतिशय साधं सरळ केलं, जे की माणसांना समजून त्याच्यावरती समजून घेता येईल आणि ते त्यांना वापरता येईल. त्यासाठी त्याची रचना याचं जसं मी आता सांगितलं की सूत्र पद्धतीची आहे. पतंजल योग सूत्रामध्ये 4 पाद आहेत. 4 पाद म्हणजे 4 विभाग आहेत. आणि त्यामध्ये त्याची रचना आहे. तसं या अष्टाध्यायीची जसे 18 अध्याय आहेत, तर त्याच्यावर महाभाष्य केले आणि त्यांनी 84 आह्निक लिहिली. आह्निक म्हणजे काय? तर आपण आह्निक हा शब्द वापरतो की मी माझं रोजचं आह्निक वापरू उरकून मग येतो तुझ्याकडे, असं जनरली म्हणायची पद्धत आहे घरामध्ये. तर ते आह्निक म्हणजे काय? तर एका दिवसाचा लेसन. आपली मुलं शाळेत जातात आणि त्या ठिकाणी त्यांचा एक लेसन होतो. तर त्या दिवसाचा जो काही एक पाठ आहे, बरेच जण शिक्षक पण असतील तर त्यामध्ये तो एक पाठ असतो एका दिवसाचा, B.Ed वगैरे करताना. तशा प्रकारचे एका दिवशी शिष्य आणि गुरु अशा संवादातून याची रचना आहे. आणि एका दिवशी जितकं सांगितलं जाईल तितकंच त्यामध्ये आहे. अशा प्रकारे 84 आह्निकांमध्ये त्यांनी सरळ अशी सुगम अशी संवादात्मक शैलीमध्ये याची मांडणी केली. आणि व्याकरणासाठी त्यांचं ते मोठं योगदान ठरलं. त्यानंतर तिसरा भाग येतो तो म्हणजे आयुर्वेदाचा. त्यामध्ये चरक संहिता ही एक प्रमाण ग्रंथ मानला जातो. त्याच्यावरती पण संस्करण पतंजलींचं आहे. त्यांचं आयुर्वेदिक म्हणजे खरं म्हणजे सांगायचं झालं तर योगसूत्रापासून सुरुवात होते. कारण माणसाला आपल्या शरीराच्या व्याधी आधींपासून जर
दूर केलं नाही तर मग तो काय कसा जाणार पुढे. यासाठी म्हणून मग आयुर्वेदाचा जो आहे भाग तो येतो, की प्रकृतीवरती जी चिकित्सा आहे ती प्रकृतीवरची चिकित्सा, त्यावर त्यांचं मोठं कार्य आहे. तर त्याचे प्रत्यक्षात ग्रंथ आज उपलब्ध नाहीयेत, पण त्यांचं कार्य हे अनेक त्यांच्या नंतरच्या लोकांनी जे ग्रंथ रचना केली त्याच्यामध्ये त्याचे उल्लेख आहेत. त्यानंतर त्याचबरोबर आम्ही इंडस्ट्रीतली लोक आहोत, त्यामुळे ते रसायन धातू तज्ञ होते असाही उल्लेख सापडतो. तर या सर्व क्षेत्रांमध्ये पतंजलींचं कार्य आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी मी बोलल्या, थोडं वेळेकडे लक्ष आहे. त्या अनुषंगाने मी शेवटच्या भागाकडे येते. तो भाग असा आहे, की आजच्या काळामध्ये आजच्या काळामध्ये याचा रिलेव्हन्स काय. कारण योग म्हटलं की आपण आपल्या मनात पूर्वी तर इमेज होती रामदेव बाबांनंतर बऱ्याच ठिकाणी अगदी सगळीकडे प्राणायाम योगासनांची मोठी मोठी हजारोंची शिबिरं झाली आणि बऱ्याच सुगम झाला तो मार्ग. कुठेतरी एका मर्यादेमध्ये अडकलेला नव्हता. गीतेत सुद्धा म्हटलंय की शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना, म्हणजे एका चांगल्या जागी ते आसन स्थापन करायचंय, बसायचंय. ती आपली एक बंद अशी जागा असावी, बाकी जगापासून दूर असावी, असं सगळं सांगितलेलं आहे. तर मग हे सगळं आजच्या काळात शक्य आहे का. मला तर उन्नती करायची, मी या व्यवहाराच्या जगामध्ये वावरते आहे, मला उन्नती करायची आहे, तर मग मी काय करायचं. तर ह्या सगळ्यासाठी आजच्या काळामध्ये हे कसं रिलिव्हेंट आहे, हा प्रश्न आपल्याला पडतो. आणि त्यामुळेच आता जो योगाचा बऱ्याच ठिकाणी प्रचार होतोय, तो योगोपचार पद्धती म्हणून होतोय, फिटनेस म्हणून होतोय. तर मुळामध्ये मन आणि शरीर यांचं कोऑर्डिनेशन उत्तम असलं, मन आणि शरीर ह्या दोन्हीचं तादात्म्य पावलेलं असेल, तर आपण उत्तम तऱ्हेने कार्य करू शकतो. हा या सगळ्याचा बेस आहे, हा सगळ्याचं फाउंडेशन आहे. आणि यावर आधारित म्हणून आजच्या काळातला रिलिव्हन्स जेव्हा आपण शोधायला जातो, तेव्हा योगसूत्रांमध्ये त्या काळी 3000 वर्षापूर्वी त्यांनी सूत्र दिलेलं आहे. पहिला जो पाद आहे तो समाधीपाद आहे. खरं तर समाधीपाद योगसूत्रांमधला सांगितला की बाकी खरं तर पुढे काहीच नाही. पण पुढे साधनपाद दिलाय, ते कसं अचीव करायचं. मग ते जेव्हा आपण साधनेच्या मार्गावर जातो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात. म्हणजे विभूती पाद दिलेला आहे, की त्या विभूती प्राप्त झाल्यावर त्यात अडकून नाही पडायचं, आपली साधना चालू ठेवायची. आणि मग कैवल्यपाद दिलेला आहे, की कैवल्य एकरूप व्हायचंय त्या विश्वातल्या आपल्या त्या तेजाशी आपण अंश आहोत, त्या तेजामध्ये मिसळायचंय, थेंबानी समुद्रात मिसळायचंय. अशा तऱ्हेने ही 4 पाद आहे. मग आजच्या काळाशी रिलेव्हन्स काय आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय व्याधी ज्ञान संशय प्रमाद आलस्य, म्हणजे हे जे आपले दोष आहेत, अडथळे आहेत, साधनेच्या मार्गात असतील, कामाच्या मार्गात असेल. आज आपण अनेक जण 8-8 तास 10-10 तास काम करतो, इंडस्ट्रीत असेल, ऑफिसमध्ये असेल. IT फील्ड मधली मंडळी तर अवघड झालंय ते, की वर्क फ्रॉम होम दिसतं, बरेच काळ बसून असतात एका जागी. या सगळ्या कारणाने ऑक्युपेशनल हेल्थ हजार्ड हा जो विषय आहे, त्याने आपण सफर होत असतो. आणि आपल्याला कुठली ना कुठली तरी व्याधी जडते. आपल्याला घरोघरी अनेक व्याधी, बीपी शुगर हे अगदी आपण सहज बोलतो की हा बीपी शुगर आहे हे. तर ह्या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी काय करायचं, ह्याचे मार्ग. आणि त्यामुळे त्यांनी इथे अष्टांग योगाचं जे प्रणेते आहेत ते स्वतः पतंजली आहेत. त्यांनी याच्या साधन पादामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या 8 अंगांचा स्पष्ट उल्लेख त्या सूत्रांमध्ये दिलेला आहे आणि त्याच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्यामुळे अष्टांग योग जेव्हा शिकतो आपण, तेव्हा यम म्हणजे समाजात वावरताना कोणती बंधनं पाळायची, नियम म्हणजे स्वतःसाठी काय करायचं, स्वतः कोणते नियम पाळायचे. आसन तर स्थिरम सुखम आसनन, मी आज इथे 1 तास नीट बसू शकले म्हणून मी तुमच्याशी बोलू शकले. ऑफिसमध्ये खुर्चीवर नीट बसू शकलो आपण तर काम करू शकू. माझी पाठ दुखत असेल, काही दुखत असेल तर मी काम नाही करू शकणार. तर या सगळ्या व्याधी आहेत. त्यानंतर स्टॅन म्हणजे मनावरचा आळस आहे, तो झटकला पाहिजे. आळस तर आपला अगदी जवळचा मित्र असतो, तो झटकला पाहिजे. तर हे जे अडथळे त्यांनी वर्णन केले, ते अडथळे दूर कसे करायचे, याच्यासाठी त्यांनी चित्त प्रसादनाचे मार्ग सांगितले. ते मी प्रामुख्याने इथे थोडक्यात सांगते आणि मग आपण थोडं शेवटाकडे वळूया. कारण हे आवश्यक वाटतं मला, आजच्या काळात रिलिव्हंट वाटतंय म्हणून मी सांगते. तर ती आहे मैत्री करुणा मुदिता उपेक्षा. आता मैत्री मैत्री कुणाशी करायची आहे, तर मैत्रीचा भाव मनामध्ये ठेवायचा आहे.
जो व्यक्ती सुखात असेल त्याच्याविषयी मैत्री, म्हणजे आपण आता जे फ्रेंडशिप म्हणतो तसं नाही, मैत्रभाव. मराठी भाषा फार सुंदर आहे. तर हा जो मैत्रभाव आहे, हा मैत्रभाव मनात ठेवायचा आहे. जो सुखी आहे त्याच्याविषयी असं आहे का, अच्छा, बघू किती दिवस चालतं, हा भाव नकोय. तर तो मैत्रभाव हवाय. त्याच्या सुखामध्ये माझं सुख मी मानलं पाहिजे, मला त्यामुळे आनंद झाला पाहिजे. हा भाव जेव्हा आपण डेव्हलप करू शकू तेव्हा 90% आपले त्रासच कमी होतात. नाहीतर हा शेजारच्या घरी हे आलंय का, मला हे पाहिजे, त्याची ही गाडी आहे का, मला ही गाडी पाहिजे, हा भाव नको. तर मैत्र भाव त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी सूत्रामध्ये चित्त प्रसादनाचे जे मार्ग सांगितले त्यामध्ये हा सांगितलेला आहे की आपण मैत्री. दुसरा आहे करुणा. आता करुणा कुणाविषयी वाटली पाहिजे, तर कुणाला त्रास होत असेल तर मी जसं आता सुखाचं वर्णन केलं, अच्छा त्रास होतोय का, असंच पाहिजे त्याला, असं केलं होतं ना त्यांनी मला तेव्हा तेव्हा, नाही नाही त्याला असंच झालं पाहिजे, चांगली अद्दल घडली, हा भाव नको. त्याला तिथे करुणा तुमच्या मनामध्ये उत्पन्न झाली की पाहिजे की याचा हा त्रास दूर व्हायला पाहिजे. तर हा भाग आहे. त्यानंतर मुदिता. पुण्य जेव्हा करतो आपण, कोणी पुण्य कर्म करतंय तर ते पुण्य कर्म करताना आपल्याला मुदित झालं पाहिजे. मुदित म्हणजे आनंदित झालं पाहिजे. त्यानंतर कोणी अपुण्य करत असेल तर आपण आता समाजात वावरतो आणि आपल्या अवतीभोवती बरेच अपुण्यकारक घटना घडताना आपण पाहतो आणि विनाकारण डिस्टर्ब होतो आणि त्याच्यावर आपण टीव्ही चॅनल्स विषयी तर मी बोलणारच नाही, त्याच्यावर तेच चावत राहून तो विषय इतका वाढवला जातो. तर त्यामध्ये आपण आपल्या आयुष्यातला कितीतरी मौलिक वेळ वाया घालवतो असं मला वाटतं. तर हा जो आहे हा अपुण्याचा भाग, त्याची उपेक्षा करा. उपेक्षा करा म्हणजे आपण ज्या अर्थाने उपेक्षा वापरतो तसं नाही, त्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही तो प्रश्न दूर करू शकता का, तर त्यावर काहीतरी बोलण्यात अर्थ आहे. नुसतं त्याच्यावरती एक टाइमपास म्हणून दिवसेंदिवस चर्चा करायची आणि आपला कन्स्ट्रक्टिव्ह वेळ डिस्ट्रक्टिव्ह करायचा, तर हा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करा. त्यामध्ये अडकून पडू नका. आपल्या साधनेमध्ये तो अडथळा येऊ नये. आपला चांगला वेळ त्यामध्ये घालवू नये. तर अशा प्रकारची ही सूत्र यामध्ये आहेत. म्हणजे मी ही वानगी दाखल 1-2च सूत्र सांगितली आहेत. तर अशा प्रकारे आजच्या काळामध्ये सुद्धा मार्गदर्शक सूत्र यामध्ये मिळतात. आणि या सूत्रांना अनुषंगूनच सध्याच्या काळात हेल्थ इश्यूज, माइंड इश्यूज खूप हे म्हणजे माइंड हेल्थ सुद्धा खूप महत्वाचा इश्यू बनत चालली आहे. आणि ह्या कारणाने योग हा अतिशय अनमोल अशी देणगी ठरतो आणि तिचा सगळ्यांनी आपण वापर नक्कीच केला पाहिजे. आणि हे जे आपल्या संस्कृतीचं ज्ञान आहे, आपल्या संस्कृतीचा सार्थ अभिमान वाटला पाहिजे. तो आपण सार्थ अभिमान मुळामध्ये आपल्याला वाटला पाहिजे आणि आपण तो पुढच्या पर्यंत नेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पाहिजे. कारण की इतकं मोठं समृद्ध ज्ञान परंपरा आपल्याकडे असताना आपणच त्याच्याकडे उपेक्षा करतोय किंवा दुर्लक्ष करतोय, असं घडायला नको असं मला वाटतं. आणि ह्या जाणीवेतनं मी आज हा छोटासा प्रयत्न केलाय. आपण सगळ्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. कोणाला काही बोलायचं असेल तर आपण संवादासाठी open. नमस्कार. विचारू का प्रश्न काही? हो बोला ना सर. ओके, नमस्कार. खूप वर्षांनी इतकं प्रभावी आणि नेमकेपणाने क्वालिटी लेक्चर ऐकायला मिळालं, खूप वर्षांनी. त्याबद्दल पहिले आभार तुमचे. तुमच्या अभ्यासाला सॅल्यूट. आणि माझा प्रश्न आहे, पतंजलीने जे ईश्वर तत्व ऍड केलं तुम्ही म्हणालात, हो या हो. ईश्वर तत्वाबद्दलच तुम्ही काही सांगू शकाल का खुलासेवार? हा म्हणजे कसं जितकं माझ्याजवळ ज्ञान आहे त्यातनं सांगते. अ, आपण षड्दर्शन जी म्हणतो तसा तुम्ही थोडासा दर्शनांकडे आहे तुमचं कसं वाचन दर्शन आहे? हा. तर यामध्ये सांख्य दर्शनामध्ये सृष्टीचा जो आहे सृष्टीक्रम ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये 25 तत्व दिलेली आहेत ना. प्रकृती, पुरुष, खाली रजतम, सत्व रजतम, आणि मग निर्जीव आणि सजीव सृष्टीची उत्पत्ती, हा भाग दिलेला आहे. तर याच्यामध्ये ईश्वर तत्व त्यांनी घेतलेलं नाहीये. तर योगा ह्या पतंजलीनी जे आहे ते ईश्वर तत्व ऍड केलंय. ऍक्च्युली आता इथे हे जे आहे द्वैत आणि अद्वैताचा विषय येतो की हे जे आहे हे द्वैत आहे ना. सांख्य हे द्वैत आहे. दोन तत्व त्यांनी मूळ मानलेली आहेत, प्रकृती आणि पुरुष. पण खर तर ह्याच्या पलीकडे जाऊन एकच तत्व आहे ज्यापासून हे सगळं निर्माण झालंय. आणि म्हणून पतंजलींनी त्या ठिकाणी ईश्वर तत्व ऍड केलंय. आणि
दर योगाच्या अभ्यासाला हे आपण ईश्वराला समर्पण करतो. तर प्रकृती पुरुष हे द्वैत आहे आणि त्याच्या वरती जे तत्व आहे, त्याचं सुप्रीम तत्व जे आहे ते ईश्वर आहे. आणि ईश्वर ज्या अर्थाने आपण खरं तर कोणता तरी देव वगैरे म्हणतो तसं नाही. तर पूर्वी तर सगळ्या निसर्गातल्या शक्ती आहेत, त्या शक्तींनाच आपण दैवी शक्ती त्यांचंच आपण मानत होतो. नंतर ह्या प्रतिमा आणि हे आलं, त्याला आपण एका सगुण रूपामध्ये बांधायला लागलो. पण ऍक्च्युली हे ईश्वरी तत्व हे एनर्जी फॉर्म जो सगळ्यात सुप्रीम आहे, तो आहे, असं अशा अर्थाने मी घेते. आपणही ऍड करू शकता आपलं अभ्यासासाठी. थँक्यू. म्हणजे त्याला कॉन्शियसनेस, सोर्स, गॉड, युनिसिटी, येस. ऍब्सोल्यूट हे शब्द जवळचे आहेत का? हो, नक्कीच आहेत. आणि मी ओके. जसं म्हटलं की तुम्ही द्वैत आणि अद्वैत आपण जसं बोलतो की नंतर तर मग मीमांसा आणि शंकराचार्यांच्या याच्यामध्ये तर अद्वैतच आला. तर खरं तर अद्वैतच आहे, हो की नाही? कारण तो पुरुष कारण ठरतो आणि प्रकृती निर्मिती करते असं होऊ शकत नाही ना. त्याच्यामध्ये पुन्हा एक मॉनिटरिंग कोणीतरी कॉमन एनर्जी असणारच आहे, तर ती ईश्वर आहे. सांख्यांमध्ये ईश्वर तत्व मानलेलं नाहीये आणि ह्यांनी ते ऍड केलं. पण सेश्वर सांख्य असं पतंजलींना योगाला म्हणतात, सेश्वर सांख्य. छान छान. धन्यवाद. हे रेकॉर्डिंग मिळालं तर आभारी होईन. ऑर्गनायझरना रिक्वेस्ट आहे. आणि तुम्ही डे टू डे लाईफ मधलं ऍप्लिकेशनचा जो पार्ट सांगितला तो अमेझिंग होता. हो. याच्यावर पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रम व्हावा अशी ऑर्गनायझर्सना प्रार्थना. धन्यवाद. खरं सांगायचं तर मी प्रोजेक्ट केला तोचमुळे मी इंडस्ट्रीत काम केल्यामुळे मला माहित होतं की तिथले इश्यूज काय आहेत. आणि हा जो आपण योग म्हणतो अदरवाईज की मी घरात बसून प्राणायाम, ते हे प्रॅक्टिकली शक्य होत नाही. आता आय टी फील्ड असेल, वर्किंग, तर मी योगा ऍट वर्कप्लेस यावरच रिसर्च केला आणि त्यासाठी जे मॉड्यूल डेव्हलप केलं, तर ते मॉड्यूल मी इम्प्लिमेंट केलं आणि अतिशय अमेझिंग रिझल्ट आहेत. म्हणजे आपल्याजवळ वेळेची कमी आहे, जागेची स्थिती बदललेली आहे, खुर्च्या टेबलांचं लाईफ झालंय आपलं. तर म्हणजे कसं यात पुढे जायचं, तर त्यासाठी योगा ऍट वर्कप्लेस मॉड्यूलवर मी केलं आणि अतिशय चांगले रिझल्ट आहेत. केव्हाही यासाठी जे लागेल ते, कारण आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत ही परंपरा न्यायचीच आहे. आणि आपण जसं म्हणतो की हेच तर आपलं काम आहे ना. समजा आपण म्हणतो की वानप्रस्थाश्रम, तर मी जेव्हा काहीतरी वान बनते, वान म्हणजे मी शक्तिमान बनते, मी ज्ञानवान बनते, मी अनुभववान बनते, म्हणजे माझ्यामधले ती एनर्जी वाढली आहे, मी ते सगळं समजून घेऊन आता मॅच्युअर झाले, नाव आय कॅन गिव्ह. तर जे काय माझ्याकडे असेल ते द्यायला मला आनंद. आणि काही जय पुन्हा गुरुदेव. खूपच छान आजचा सत्संग झाला. आणि जे पतंजलीचं थोडक्यात आम्हाला जे माहिती होतं त्यापेक्षा तुम्ही अगदी डीप पर्यंत माहिती दिलीत. पण जो काही म्हणजे दैनंदिन ह्याच्यामध्ये इतकं नॉलेज घेणं प्रत्येकाला शक्य नाही. तुम्ही सांगितलं ते आपण जाऊन घेऊ शकतो समजा. पण ऋषी प्रभाकर गुरुजींचे आमच्यावर म्हणजे आपल्या सर्वांवर असे इतके हे आहेत की अष्टांग योग काय आहे, समाधीपासून ते म्हणजे योगापर्यंत सगळं म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी हेच समाधी उद्दिष्ट आहे खरं म्हणजे. 15 समाधी हेच. दिवसाच्या म्हणजे आमच्या क्लासमध्ये तर प्रत्येक व्यक्तीला तो अनुभव येतो आणि त्याच्या जीवनात तो म्हणजे अखंड उपयोगात येतं प्रत्येक ठिकाणी. कोणतं सुख दुःख असेल, अचानक काहीतरी समोर आलं आणि त्याला म्हणजे आपण सामना कसं करायचं यातून आपल्याला प्रेरणा मिळते. ती अंतप्रेरणा जे काही ठसलेलं आहे ना ते कधीच निघत नाही. हा असा म्हणजे इफेक्ट आहे तो. किंवा मला म्हणजे मी सुरुवातीला हे केलं होतं तुमचे ते इगतपुरीला हा, विपश्यना. इगतपुरीला विपश्यना विपश्यना. केलं होतं. तर मला मला हे प्राणायामाचं खूप म्हणजे आकर्षण असायचं पहिल्यापासून की आपल्याला प्राणायाम यायला पाहिजे. पण प्राणायाम खूप अवघड आहे आणि ते विशिष्ट गुरुकडनंच शिकायला लागतं हे असं ठसलेलं. पण मी खूप शोधत होते आणि मला हा यशस्वी व्हायचा. म्हणजे फक्त मी प्राणायामासाठी आलते की आपण फक्त मुठभर घेऊन घेण्यासाठी आलो तर आपल्याला अगदी म्हणजे ढीगभर मिळाला असं मला या वा. ठिकाणी अनुभव आला आणि त्यामुळे मी या साधनेमध्ये कायम आहे. आणि म्हणजे दुसरं सांगायचं म्हणजे माझा असं खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला आणि त्या काळामध्ये
जसं तुम्ही म्हणता की दैनंदिन जीवनात आपण वर्क प्लेसला, तर मी बेड रिडर होते मी 3-3.5 महिने, आणि डॉक्टरने मला अक्षरशः 9 महिनेपर्यंत व्हीलचेअर वापरावी लागेल असं सांगितलं होतं. पण त्या काळात मला फक्त प्राणायाम, दीर्घ श्वसन याचं नॉलेज असल्यामुळं, स्ट्रेचिंग तर पडल्या पडल्या मी केल्यामुळं केवळ 3 महिन्यातच मी उभा राहू शकले. हे इतकं छान आम्हाला ऋषी प्रभाकर गुरुजींनी ज्ञान दिलेलं आहे. वा. गुरुदेव मा तुमचा तर सत्संग खूपच खरं. छान झाला. मागे एकदा झाला होता, सर्वांना आवडला होता. अजून पुन्हा संधी मिळेल त्यावेळेस तुमच्याकडनं आम्ही हे नॉलेज घेऊ. हो हो. ऍक्च्युली योगामध्ये म्हणजे योगसूत्रात सुद्धा पहिल्यांदाच त्यांनी समाधी हेच उद्दिष्ट आहे. कारण आपण त्या तेजाचा अंश आहे ना, आपल्यात त्याला एकरूप व्हायचं एवढंच उद्दिष्ट आहे खरं म्हणजे. नाही का? तर मग बाकी मग ते मध्ये सगळं म्हणतो ना आपण की मला जायचं हिमालयाच्या शिखर, तर सगळं असतं की मला गाडीत बसायचंय, मला इथं जायचंय. असं सगळं ती वाटचाल कशी करायची याचे मार्ग वेगवेगळे सांगितले जातात. उद्दिष्ट ते. हो. आणि ते जेव्हा आपल्याला माहित असतं की आपण त्या तेजाचा, आपण इतके रिलॅक्स असतो की कोणत्याही संकटाने आपण डगमगतच नाही. हा जसा तुम्ही स्वतःचा अनुभव सांगितला. ग्रेट. आणि जय दुसरं म्हणजे गुरुदेव. ते जे काही लोक असतात ना, अगदी म्हणजे अशिक्षित, म्हणजे म्हणजे निरक्षर जे लोक असतात, ज्यांना अक्षर ओळखही नसते, आणि दुसऱ्या बाजूला म्हटलं तर इंजिनियर, डॉक्टर्स असे म्हणजे तंत्रज्ञान मिळवलेले लोक असतात, तर ह्या दोघांवरही सारखाच इफेक्ट त्या क्लासचा होतो. अर्थात. हो. आपण जय शेवटी गुरुदेव. चैतन्य आहोत. हे डिग्री मिळवणं, हे शरीर, हे नाव माझं आजचं, हे सगळं उपाधी मानलं जातं. उपाधी म्हणतात याला, की मी आज या नावाने वावरते, माझं आज हे शरीर आहे, या शरीराला हे रिकॉग्निशन. तर ते उपाधी आहे, ती इथेच सुटणार आहे. आपण मुळात तेजच आहोत. शेवटच्या दिवशी सगळे एका लेवलला येतात. येस. खरे. जय गुरुदेव उषामा. जय गुरुदेव मा. छान झाला सत्संग. आणि तुम्ही जे म्हणलात ते खरंच यशस्वी म्हणजे सगळ्या सिद्धांतांचा, सगळ्या योगा अभ्यासाचा सार आहे. ती संजीवनी आपल्याला मिळालेली. म्हणून पतंजली इज द बेसिक, आणि त्याचा सगळ्याचा सार म्हणजे आपलं यशस्वी आहे. आणि तुमचा अनुभव जो सांगितला तो ऐकून मला खूप आनंद झाला. छान वाटलं सगळं ऐकून. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव मा. खूपच छान माहिती होती. आणि हा क्लास पुन्हा एकदा व्हावा एवढीच इच्छा, की इतकं एकदम एकाच वेळी याचं नॉलेज लक्षात राहील किंवा घेता येईल असं मला वाटत नाही. अजून अजून ऐकावंसं वाटतंय मला. अजून अजून त्यांनी आम्हाला याच्यासाठी ज्ञान द्यावं एवढीच अपेक्षा. आणि आजचा क्लास खूप 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 अमेझिंग होता आणि खूप खूप भारी होता. तर अजून मला असं वाटतं की एकदा मॅडम जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही क्लास घ्यावा. धन्यवाद. जय गुरुदेव। मैं बेंगलोर से प्रकाश बडेरा बात कर रहा हूँ। आज जयश्री माँ ने बहुत ही सुंदर सेशन पतंजलि योग सूत्र के ऊपर लिया। बहुत अच्छा, बहुत सुंदर सेशन था। मतलब काफी डीप एक्सप्लेनेशन किया आपने, बहुत अच्छा किया। लेकिन मुझे मराठी एक शब्द भी समझ में नहीं आया। एक शब्द भी समझ में नहीं आया, लेकिन सेशन बहुत बढ़िया पावरफुल था। लेकिन मैं सोचा कि इतने ज्ञानी लोगों के वाइब्रेशन मुझे मिल रहे हैं, तो वो एनर्जी मुझे मिल रही है आपकी सबकी। तो मैं सेशन में बना रहा, समझ में नहीं आया क्या हुआ। वाइब्रेशन तो मुझे मिल रहा है ना। तो इस हिसाब से मैं बहुत अच्छा सेशन लगा, बहुत वंडरफुल सेशन था। उज्जवल जी मुझे नोटिफिकेशन भेजते रहते हैं कि आप ये सेशन में ज्वाइन हो। मैं होता हूँ कभी कभी, टाइम मिलती है, लेकिन बहुत बढ़िया सुंदर सेशन है आपका, हर सैटरडे होता है। बहुत ही बढ़िया सेशन है, मतलब वंडरफुल सेशन। थैंक यू सो मच। यस। बेंगलोर में जो है हमें योगा में ये था क्विक रिलैक्सेशन टेक्निक एंड दैट ऑल, दैट इज फ्रॉम बेंगलोर योगा सेंटर आई थिंक। अच्छा अच्छा अच्छा। हाँ जो है क्विक रिलैक्सेशन टेक्निक, नाउअडेज वो टाइम नहीं रहता ना अपने पास, तो 5 मिनट्स में कैसे रिलैक्स होना है, हाँ हाँ हाँ। 15 मिनट में कैसे रिलैक्स होना है, उसके टेक्निक्स है। अच्छा अच्छा अच्छा। तो वो टेक्निक्स बेंगलोर योगा सेंटर का देन है। वो आई हैव स्टडीड इट एंड इट इज वेरी नाइस एंड वेरी इफेक्टिव। तो वो कहाँ, वो भी मरलवाड़ी में होता है? मरलवाड़ी में होता है? किधर होता है क्या चीज? ये सेशन? कहाँ होते हैं मरलवाड़ी में?
नहीं वो मतलब कैसा टेक्निक है वो हम सीख सकते कोई किसी के पास अच्छा से, अच्छा लेकिन वी अच्छा कैन अच्छा। इम्प्लीमेंट इट एट एनी टाइम। अगर मुझे ओके। 5 मिनट है तो मैं कैसे हाँ घर हाँ में हाँ। रिलैक्स करूँ? वी हैव करेक्ट स्टडीड करेक्ट। दैट एंड उसका इफेक्टिवनेस भी बहुत अच्छा है। यस 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 यस, करेक्ट करेक्ट। थैंक यू सो मच मैडम, थैंक यू। जय श्री माँ, थैंक यू। जय गुरुदेव। एम आई ऑडिबल? मेरी आवाज आ रही है माँ? हाँ हाँ रे। हाँ, मेरा एक ही प्रश्न है कि गुरुजी ने ये अष्टांग योग में गुरुजी ने एक बुक भी लिखा है, हाँ। योगा स्टार्ट्स विद समाधि। योगा यस। स्टार्ट्स विद समाधि। तो हाँ। गुरुजी ने समाधि से ही स्टार्ट किया, तो आपका इस पे क्या सुझाव है, क्या क्या कहना है? और यस यस, आपने मैंने वो एक्चुअली exercise की कि टाइम। मुझे पता नहीं। हाँ एक एक मिनट, आपने एसएसवाई किया मुझे पता नहीं है, वो भी बताइए क्योंकि आई ज्वाइन लेट। हाँ, और आपका एसएसवाई का अनुभव क्या रहा अच्छा। वो भी मैं पूछूंगा। दोनों नहीं, दोनों, ये दो एस ही एस क्वेश्चन वाई है मेरा। मैंने नहीं किया है। अच्छा, पहला SSY मैंने नहीं किया है। एंड रिगार्डिंग बुक, तो योगा वाला जो मैं बुक फॉलो करती हूँ ये हमें योग सूत्र, तो उसमें भी जो मैंने बताया कि 4 पाद है, मतलब 4 विभाग है उसके। तो उसका पहला विभाग समाधि ही है, समाधि पाद बोल के है। तो मैं वो उसी उसमें एक्चुअली योगा खत्म हो जाता है। समाधि जो है वो दैट इज द अपना टारगेट, तो वो अचीव हो जाता है, उसी में सब बताया समाधि के बारे में। लेकिन अभी कॉमन मैन को वहां पे कैसे पहुंचना है, वो कैसे मैंने साध्य करना है, मैंने उसके लिए कौन सा काम करना चाहिए, इसके लिए देना आता है। वो जो आता है वो साधन पाद आता है। साधन पाद जैसे हम बोलते हैं कि टूल, मुझे कुछ बनाना है तो आई आई नीड सम टूल, कि मैं कारपेंट्री करना चाहती हूँ या चेयर बनाना चाहती हूँ तो आई नीड सम टूल्स। तो वो साधन पाद है, उसमें फिर अष्टांग योग आता है, यम नियम आसन प्राणायाम दैट्स ऑल। आणि उसमें फिर यमा मतलब क्या, उसके डेफिनेशन के सूत्र है। उसके बाद में जो आता है विभूति, जैसे कि मैं एग्जाम्पल अगेन दूंगी कि मैं आई एम कुकिंग कर रही हूँ मैं, और मुझे समझना चाहिए कि ये अभी खुशबू आ गई, दैट्स ऑट, इसको रोकना चाहिए या तो उसका जल जाएगा या गैस। तो इसमें जाते जाते कुछ तो हमें सिद्धि प्राप्त हो जाती है। जैसे बोलते हैं कि आकाश गमन कर सकते हैं लोग, दूसरा देख सकते हैं, वॉल के भी उसके तरफ जो क्या चल रहा है वो मैं जान सकती हूँ। तो ये जो सिद्धि प्राप्त होती है उसकी साधना करने के बाद, तो वो सिद्धि में अटक गए हम, उसको एंजॉय करने लगे, उसको वापरने लगे, तो हम अपना जो अल्टीमेट एम है उससे डिस्ट्रैक्ट हो जाते हैं। तो विभूति कौन सी आती है वो वर्णन दिया है, और उसमें अटकना नहीं ये कॉशन भी किया है। तो उसका तीसरा पाद जो है वो विभूति पाद है। एंड अगेन लास्ट जो है वो कैवल्य पाद है, कि उसको हम जो अल्टीमेट द ओनली वन है, केवल, दैट इज द ओनली वन। तो उसको केवल से हमें कनेक्ट होना है, तो वो कैवल्य पाद दिया है। तो अल्टीमेट एम कैवल्य ही है, अल्टीमेट एम समाधि है। फर्स्ट चैप्टर इज समाधि पाद एंड लास्ट इज कैवल्य पाद, वही है। लेकिन बीच में हमें मार्गक्रमण कैसे करना है, उसमें क्या अंतरा है बोलते हैं उसको, अड़थड़ा, जो डिस्ट्रैक्शंस करने वाली चीजें आती है उसको ओवरकम करना चाहिए। उसमें अटक के हम हमारी साधना छोड़ना नहीं चाहिए। जैसे फिटनेस आ गया, नाउ इट्स ओके, तो साधना छोड़ दिया, ऐसा नहीं होना चाहिए। इसके लिए कॉशन नोट्स के लिए वो चैप्टर ऐड हो गए कि कॉमन मैन शुड डू इट। और गुरुजी ने समाधि में अकर्मण्य मोक्ष पे ज्यादा फोकस किया है, नथिंग डूइंग उनका फोकस, इनका जो ब्रीद वाक्य है नथिंग डूइंग। सो समाधि में एक हमारा एक ही है, व्हाट यू टू डू, समाधि में कुछ नहीं करना है, एक्सेप्टेंस, शरणागत भाव, दैट्स इट। वो उसी से हम उससे मिल सकते हैं। एकदम बढ़िया। मग आपण प्रेयर घेऊ। ओ ओ ओ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय। ओम शांति शांति शांति।
ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. जय गुरुदेव. Jai Gurudev. Thank you for this wonderful session today. Enjoyed thoroughly. Thank you, thank you, thank you. मला धन्यवाद कोणीतरी जयश्री मेसेज ताई. आहे की पुस्तक पाठवता येईल का? तर पाठवता येईल, काही इश्यू नाही. कोणाला हा. जोशी सरांकडे कोणीतरी टाकलंय की मी जे पुस्तक म्हटलं हो आता ते हो हो मराठीत आहे हे जयश्री, मग मला पुस्तक. पाहिजे पुस्तक. हो. बरं, तर तुम्ही ऍड्रेस पाठवला तर मी नक्की. माझं नाही, हे डॉक्टर मंडलिक गुरुजींचं पुस्तक आहे. अतिशय साध्या सोप्या भाषेत छान सूत्र समजावली. चालेल, काहीच वाचा. प्रॉब्लेम नाही. प्राइस काय आहे आणि बुकिंग कसं करू ते मला फक्त सांगा, मी हो, ऍड्रेस काही टाक. प्रॉब्लेम नाही. आपण माझा नंबर सांगते वाटल्यास, किंवा उज्ज्वल जोशी सरांकडे आहे. माझा नंबर सांगू का? हा सांगा, एकच मिनिट. 94 एक मिनिट. हा सांगा मग. 94 हा 23 हा 942348 हा 10 10 22. मी फोन आणि करते हा. माहिती